सीईटीला परीक्षा जे नीटची परीक्षेचं प्रिपरेशन करतात त्यांचं एक्झाम रिपीट करायचं प्रमाण वाढलंय. म्हणजे किती मार्क्स घेतल्यानंतर त्याने रिपीट करायला पाहिजे? कमी मार्क्स आहेत त्याला रिपीट करण्यात काही अर्थ नाही, कारण स्कोर वाढत नाही. ते रिपीट करणं त्यांचं सोयीचं नाही. किंवा आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, IIT सारख्या कॉलेजमध्ये जायला पाहिजे, पण त्याच्या तुलनेत मुलांची तयारी कोणत्या वर्गापासून त्यांनी केली पाहिजे की त्यांना खूप 11वी 12वी सरळ कळलं येणार नाही? खरं म्हणजे 10वी आणि 11वी मध्ये खूप जास्त 10वीचे जे सब्जेक्ट आहेत आणि 11वीचे जे सब्जेक्ट आहेत फार कठीण. सो तुम्हाला फक्त मेंटली प्रिपेअर व्हायचं आहे की सुरुवातीला आपल्याला कठीण वाटेल, पण रोज रोज प्रॅक्टिस केल्याने सगळं येईल. सो मेहनत करणं तुमचं काम आहे. त्याच्यासाठी टीचर्स, रेफरन्स बुक, टेक्स्ट बुक हे सगळे तुमच्या मदतीला असतात. मुलांना सांगतात की हे मला समजत नाही, मला समजलंच नाही, याच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? हे कारण जे येतोय जेव्हा समजत नाही म्हणत आहे तर मग तुम्हाला ते कारण शोधलं पाहिजे. पॅरेंट्सला सर्वात जास्त कारण जेव्हा ते अभ्यास करत असतात, शाळेत तर ते शिकतात पण तरी मग काय समजत नाही, तुला लक्षात नाही राहत आहे का, किंवा हा फॉर्म्युला तुला जमत नाही आहे का, किंवा तुला बेसिक तो टॉपिकच नाही समजला का, किंवा तुला इंटरेस्ट नाही आहे का. लहान मुलांमध्ये स्वतःला कॉम्पिट करताना त्या मुलांनी सर्वात पूर्वी कशी तयारी करायला पाहिजे आणि त्याची तयारीची सुरुवात कुठून व्हायला पाहिजे याबद्दल जर तुम्ही सांगितलं तर बऱ्याचशा पालकांना आणि मुलांना त्याची मदत होईल. अवेअरनेससाठी तुम्हाला प्रॉपर गायडन्स पाहिजे. तुम्हाला एकोणकी कोणी नाही सांगणार की नीटला हेच करावं लागेल, नीटला तेच करावं लागेल, पण जर टीचर्स काही सांगत आहेत, म्हणजे जर जास्त प्रयत्न केले आणि प्रॉपर गायडन्स मिळाला, NCERT वाचायचं आहे, स्टेट बोर्ड वाचायचं आहे की नॉर्मल स्टेट बोर्ड वाचायचं आहे, मग कोणी असं नाही की फक्त MBBS, BMS, BDS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी, न्यूट्रिशनिस्ट असे भरपूर मेडिकलचे कोर्सेस आहेत. BSc नर्सिंग करून स्टाफ नर्स बनतात, DMLT करतात मेडिकल फील्डमध्ये. DMLT म्हणजे टेक्निकल कोर्स असते. पॅथॉलॉजिस्ट बनतात आणि हे जास्त नोबल प्रोफेशन आहे. लवकर उठलं पाहिजे, लवकर झोपलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, वेळेवर जेवण केलं पाहिजे, अरे डॉक्टरच्या लाइफ मध्ये नाही होत. हाँ, जैसा आपने कहा कि किसी भी स्टूडेंट को अगर आगे बढ़ना है तो गाइडेंस की बहुत ज़रूरत होती है. तो मैम, आपके लाइफ में ऐसे कौन से शख्स थे या फिर who has been the biggest influence in your life? लहानपणीपासून माहिती नाही, असं वाटायचं डॉक्टर बनायचं, डॉक्टर गव्हर्नमेंट हॉस्पिटल अगदी म्हणजे 1 मिनिटाच्या याच्यावर, तर काही पण झालं तर आम्ही आधी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायचो. तर मी त्यांना बघायची, जेव्हा डॉक्टर्स त्यांना काही पण सल्ला द्यायचे, ॲडवाईस द्यायचे, तेव्हा ते बुढे माणसं, म्हातारे माणसं ते आणि माझी आजी आजोबा सुद्धा त्यांना खूप भरभरून आशीर्वाद द्यायचे. बहुत सारी ऐसी चीजें होती है जो स्टूडेंट्स ओवरलुक कर देते हैं, मतलब ऐसी चीजें जिनका हम पहले ध्यान नहीं देते, तो हमारा ज़्यादा से ज़्यादा ध्यान देना चाहिए. सिंपल ट्रिक आहे, छोटा असो किंवा मोठा असो, म्हणजे टॉपिक किंवा चॅप्टर किंवा धडा काही पण असो, त्याला छोट्या छोट्या सेक्शनमध्ये डिवाइड करायचं. छोटं झालं की म्हणजे एखादं मोठं काम पेक्षा आपण छोटं काम लवकर करतो आणि तेवढंच कॉन्सन्ट्रेशन करतो. आणि पेरेंट्सचं हे काम आहे की तू काय वाचलं हे विचारायचं, वेळात वेळ काढून की आज जो वेळ द्या उद्या त्या वेळेचं फळ तुम्हाला मिळेल. फ्युचर की आपल्याला टेक्स्टबुक आधी वाचायचं आहे. टेक्स्टबुकची ईच अँड एव्हरी लाईन इज इम्पॉर्टंट अँड यू मस्ट बी रीडेड. ऑनलाइन एजुकेशन पर रिलायबल होना चाहिए या नहीं होना चाहिए, मैं आपके पर्सपेक्टिव से जानना चाहती हूँ. टेक्नॉलॉजी म्हणजे मोबाईल, तर मोबाईल कशासाठी वापरतो? गोष्ट सोपी करायची, गोष्टीची सुरुवात करायची आहे, म्हणून मोबाईलपेक्षा आधी पुस्तक आणि टीचर या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. पुस्तकांशिवाय जमत नाही.
पुस्तक वाचल्याशिवाय जमत नाही. तो पण वापरू सर्वात जास्त. रात्री तुम्ही जितकं बेडवर झोपायला जाणार तर मोबाईल ठेवून जायचा, कारण एक हॉर्मोन असतो मेलॅटोनिन. तो जर रात्री अंधार जसा होत होता तो तसा वाढायचा, त्याच्यामुळे रात्री आपल्याला झोप येते आणि ते अंधारामध्ये सिक्रेट होतो तो हॉर्मोन. आणि तो इतका इम्पॉर्टंट आहे की जर त्या हॉर्मोनला म्हणजे सनलाईट नाही पाहिजे, अंधार पाहिजे जास्त. स्क्रीनिंगचा लाईट जो डोळ्यावर पडत आहे त्याच्यामुळे झोप लवकर लागत नाही आणि उशिरा उघडत नाही. आणि त्याच्यामुळे पुस्तक वाचताना मग त्याचा दुष्परिणाम असा होता, पुस्तक वाचताना कॉन्सन्ट्रेशन लागतं. आणि मॅथ्स हे एनसीईआरटी जर तुम्ही चांगल्याने वाचले समजले तर रेफरन्स बुक फक्त एमसीक्यू सॉल्व्ह करायसाठी वापरायचे आहे तुम्हाला. बाकी सगळं बुक्स तो आधी वाचायचा, कारण त्याला रिवाइज करून सर्वात जास्त वेळ झालेला असतो. जर तुम्ही शेवटच्या पिरियडचा आधी होमवर्क करणार ते तर ऑलरेडी तुम्हाला लक्षातच होतं ना. मग ते पहिल्या पिरियडचा आणि शेवटच्या पिरियडचा खूप मोठा गॅप झाला असतो. पहिल्या पिरियडचं जर आधी वाचलं तर ती बरोबर पर्टिक्युलर इंटरव्हल नंतर त्याची रिव्हिजन होते. तर म्हणून सर्वात आधी कोणता सब्जेक्ट पढ़ना है, सबसे पहले जो पीरियड पहला होगा क्लास में, सबसे पहले जो पीरियड हुआ था वो पढ़ना है. थैंक यू मैम. तो मेरा नेक्स्ट क्वेश्चन है आपसे, और इस बात से भी परिचित भी होगी कि जो स्टूडेंट्स हैं तो वो अपने एकेडमिक रिस्पांसिबिलिटीज और पर्सनल लाइफ इन दोनों को बैलेंस नहीं कर पाते, वो हमेशा अपने क्या एडवाइस देना चाहिए? ये बहुत इम्पोर्टेंट क्वेश्चन है, क्योंकि जो हेल्थ है, हेल्थ बस हेल्थ शुड बी सोशली, फिजिकली एंड मेंटली एक्टिव स्टेट ऑफ माइंड. सो हमेशा ध्यान रखना कि जो घर में एंजॉयमेंट है, स्टूडेंट्स को पढ़ाई करना तो उसके लिए मोटिवेशन की जरूरत पड़ती है. तो व्हाट स्ट्रेटजीज कैन यूज बाय स्टूडेंट्स टू मोटिवेटेड फॉर देयर स्टडीज? तो ये मोटिवेट करने का काम पेरेंट्स और टीचर कर सकते हैं. उनको सिंपल येतो तेव्हा कोणत्या प्रकारचा आपल्याला स्ट्रेस येतो आणि आपण कशा प्रकारे त्यांना हँडल करू शकतो? जेव्हा पेपर येतो ना तेव्हा स्टुडंट्स बी लक्षात घ्या, कठीण जर असणार तर तो सगळ्यांसाठी कठीण आहे, सोपा आहे तर तो सगळ्यांसाठी सोपा. मग त्या वेळेवर फक्त शांत राहायचं, मेडिटेशन टाइममध्ये शिकवता करणे, एक्सरसाइज करणे. आणि या मॉक टेस्ट कितना ज्यादा रोल प्ले करते हैं किसी की भी प्रिपरेशन में या पढ़ाई? MCQs the most important. मैंने keep practicing MCQs. अगर तुम पढ़ रहे हो तुमको पता ही नहीं है कि तुमको अप्लाई कैसे करना है, कोई मतलब नहीं है. So मेरा क्वेश्चन ये है कि what food do you recommend to concentrate and boost up our memory? प्रॉपर डाएट. तुमच्या मुलांनी मुलींनी 2 पोळी सकाळी, 2 पोळी रात्री आणि मधात 1 पोळी भात असं जेवण केलंच पाहिजे. त्याच्यामध्ये डाळ, पोळी, भाजी, भात हे जर बेसिक गोष्ट त्याला भेटत आहे, कारण डाळमध्ये प्रोटीन असतं आणि प्रोटीन जर असली तर त्यांना थकवा येत नाही, त्यांना काय म्हणतात मेमरी जे म्हणत आहे, मेमरी शार्प होते. तूप द्यायचं जेवणात, तूप खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना सकाळी दूध प्यायला लावायचं, शेंगदाण्याने तुमची पीनट चिक्की असते ती खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आजकालच्या मुलांना थकवा जो वगैरे येतो, अॅनिमिया होतो, रक्ताची आपल्याला जेवणातून मिळत नाही. त्या सगळ्या गोष्टी अंडी, सोयाबीन या सगळ्या गोष्टींमधून मिळतात, तर तुम्ही त्यांना दिलं पाहिजे. राजमा असते, राजमामध्ये खूप प्रोटीन कंटेंट असते, सर्वात जास्त प्रोटीनचे गोष्टी तुम्ही त्यांना दिलं पाहिजे. त्यांनी स्ट्रेंथ मिळते आणि स्ट्रेंथ मिळाली कॉन्सन्ट्रेट करू शकतात आणि आपोआप मेमरी वाढते. मुलांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे अभ्यासावरती ते कसं होईल आणि त्यासाठी पालकांनी कसं लक्ष द्यायला पाहिजे? त्याला ओव्हर स्मार्ट समजायचं नाही, पॅरेंट्सला समजते. जरी पॅरेंट्सला बुकवर नाही समजत असेल तर त्यांना समजते. प्रत्येक पॅरेंट्सला माहिती होते की आपल्या मुलाची कॅपॅसिटी काय आहे. तर आईचं आपण एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. इव्हन ती खेळ आणि खेळ म्हणजे खेळायची तेव्हा ती डॉक्टर किंवा टीचर बनायची.
ती बाहेर जात नव्हती खेळायला, मैत्रिणींना घरी आणायची. 6वी पर्यंत मी तिचा अभ्यास घ्यायची. मी 12वी शिकली आहे फक्त. अच्छा. 12वीच्या वर शिकलेली नाही आहे. 12वी शिकली आहे पण हे आई वडिलांनी लक्षात ठेवा. मला जमत नाही, मला समजत नाही, मला काही करत नाही, असे खूप सारे एक्सपेरिमेंट आईकडे लिहिता असतात. वाचता येतं ना, तर आपण त्यांच्या ओरल घेतो, ते आपण फक्त बघायचं की बरोबर वाचत आहे का. हे पालकांची जबाबदारी चे हे रिझल्ट आहे. हो. जे जे डॉक्टर चालू आपल्या समोर आले, ही पालकांची जबाबदारी एक रिझल्ट आहे. आपण कुठं शिकतो, काय शिकतो हे खूप महत्वाचं नाही, तर आपण कसं शिकतो हे खूप महत्वाचं आहे. Can you share us some tips about time management? और टाइम मैनेजमेंट के लिए क्या करना है? फिक्स करना है. इस टाइम में इतना होना चाहिए. मतलब 3 दिन में 3 चैप्टर या फिर 2 दिन में 2 चैप्टर. मुझे साइंस का 1 चैप्टर पढ़ना है, मुझे मैथ्स के सॉल्व करना है, और वो पूरा करने से पहले सोना नहीं है. टाइम मैनेजमेंट के लिए जो चीजें डिसाइड की है वही करना चाहिए. मतलब का ब्रेक लेना है, फिर से 1 घंटा पढ़ना है, फिर से 15 मिनट का ब्रेक लेना है. ऐसे करते करते अगर तुम 9 बजे में पढ़ाई को बैठे तो 3 घंटे दोपहर तक 3 घंटे की पढ़ाई हो सकती है तुम्हारी. आपको जो सब्जेक्ट हार्ड लगते थे तो आपने उसको क्लियर कैसे किया? बहुत बार अगर पढ़ते हैं ना कोई भी चीज, जैसे एक अननोन स्ट्रेंजर पर्सन है, उससे बार बार मिलते हैं तो पहचान हो जाती है. सेम ट्रिक यूज करनी. जो टॉपिक जो हार्ड लगता है या फिर समझता नहीं, उसको बस रीड करना. एक बार ऐसा टाइम आ जाएगा तुम रीड भी करते रहोगे और तुमको वो टॉपिक समझ में जाएगा. आपने इजी सब्जेक्ट और हार्ड सब्जेक्ट को कैसे मैनेज किया? All subjects are equally important. तो जो इजी लगते हैं तो पहले उसको खत्म कर देना फटाफट, एक होमवर्क करके पढ़ के. फिर उसके बाद में जो हार्ड सब्जेक्ट है उसको ज़्यादा टाइम देना. उसको दोपहर को भी पढ़ना, उसको रात को भी पढ़ना, उसको स्कूल में भी पढ़ना, उसको घर जाके भी पढ़ना, और फिर डिस्कस करना. और हार्ड जो सब्जेक्ट रहते हैं हमेशा याद रखना, तुम्हारे फ्रेंड्स तुमको कुछ भी समझाने में एक्सपर्ट रहते हो, गलत चीज़ें या सही चीज़ें, तो हमेशा याद रखना डिस्कशन से हार्ड चीजें भी इजी लगती है. मतलब जैसे कि आपने बहुत सारे नोट्स बनाए, आपने देखे. हाँ, आप नोट्स मतलब वो कब बनाते थे? जैसे कि मैम के पढ़ाते वक्त या फिर घर आने के बाद एक बार पढ़ के आप वो नोट्स कब बनाते थे? घर आने के बाद. टीचर पढ़ाते थे तो बस टीचर जितना पढ़ा नोट्स बनाते टाइम पे कभी भी हेडिंग, उसके बाद में डेफिनेशन के बाद अगर क्लासिफिकेशन है तो क्लासिफिकेशन, एग्जाम्पल्स, और जो चीजें समझ में नहीं आ रही या फिर याद नहीं रहती, बार पढ़ना पड़ता है, उस चीजों को क्या करना है? कलर पेन से हाईलाइट करना है. तो कौन सी चीजें ध्यान में रख के एग्जाम पेपर सॉल्व करना चाहिए? कॉन्फिडेंस रहना चाहिए कि जो पढ़ा है वो एग्जाम में आएगा, और एग्जाम में आएगा वो हम लिख पाएंगे. आणि रिवाइज करायचं. रिव्हिजन बेस्ट ऑप्शन आहे की त्याच्याने लक्षात राहतं. आणि जो इम्पॉर्टंट है कि केमिस्ट्री में नीट की एग्जाम में केमिस्ट्री में 45 एग्जाम्पल्स थे. सो बायो में फिजिक्स में कितने रहते हैं? बायो आउट ऑफ 180 क्वेश्चन 90 क्वेश्चन बायो के रहते हैं. मतलब पूरा आधा पेपर बायो पे आएगा, आधे में से आधा फिजिक्स एंड केमिस्ट्री. मतलब 45 क्वेश्चन केमिस्ट्री के, 45 क्वेश्चन फिजिक्स के एंड 90 क्वेश्चन बायो के. मतलब जी में जाना चाहे तो वो मैथ के फार्मूले कैसे ध्यान रखें? सिंपलेस्ट फॉर्म है किसी भी चीज का, तो इसलिए वो फॉर्मूला आया कैसे वो लिख के रखना है. जहाँ पे के लिए क्या करना है आपको? राइटिंग करने के लिए तो प्रैक्टिस करनी पड़ती है. मतलब मेरी तो आप मूवी देखना पसंद करेंगे कि सोना पसंद? आपको सबसे ज्यादा कौन पसंद है, मम्मी या पापा? दोनों ही, लेकिन मम्मी ज्यादा पसंद है. मम्मी बेस्ट फ्रेंड है ना. मम्मी बेस्ट. आपको एमबीबीएस करते करते कभी ऐसे लगा कि बेकार किया या बहुत अच्छा हो गया कि मैं इस फील्ड में, ऐसा कुछ? लगता है कभी कभी, क्योंकि बहुत पढ़ाई है, पढ़ाई का बहुत स्ट्रेस है. पढ़ाई के
साथ साथ बाकी चीजें भी बहुत है कॉलेज में, और वो मतलब खुद के ऊपर है कि स्ट्रेस लेना है नहीं लेना है। लेकिन 100 में से 90 टाइम्स लगता है की बहुत अच्छा हुआ, मैंने रिपीट किया। सर्वात जास्त प्रकारे पब्लिक स्कूलचा हे आवडलं आहे की मी जेव्हा 11वी-12वीमध्ये होती, माझं रेग्युलर कॉलेज होतं, मी बाहेर ट्युशन लावले, त्याच्यामुळे खूप जास्त एक्झर्शन व्हायचं। पण ही इतकी चांगली गोष्ट आहे की ट्युशन प्लस कॉलेज इथे छान आहे आणि टीचर्स लक्ष देत आहेत। आणि मी पण टीचर सोबत डिस्कस करताना टीचर्स हा विचार करतात की स्टुडंट्सला कसं समजेल, सो हा विचार 11-12 वाले टीचर्स करतात, हे माझ्या डोक्यात कन्सेप्टच नव्हता। मला असं वाटलं की 11-12 वाल्यांना सगळे निग्लेक्ट करतात, पण इथे तसं नाही आहे। आणि वाटतं मी डॉक्टर आहे, आता मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण 6वी 7वी 4थी 5वीच्या मुलांना इथे जे माहिती आहे, UPSC असते, MPSC असते, त्याचा अभ्यास काय असतो, सिलेबस काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणे पण खूप मोठी गोष्ट आहे। आणि हे कुठे माहीत झालं, तुम्हाला शाळेतून माहिती झालं। मला इथे एक गोष्ट पण कळली की इथे प्रत्येक स्टुडंटला स्टेज डेअरिंगचा चान्स मिळतो आणि खूप इम्पॉर्टंट आहे। आता माझ्यासोबत इतकी इतर स्टुडंट्स आणि इथल्या स्टुडंट्सला आपण शिकवले, बऱ्याचशा लोकांचे संपर्क केले, इथल्या स्टुडंट्स मध्ये काय स्पेशल क्वालिटी आपल्याला वाटते? मला इथले स्टुडंट जास्त डिसिप्लिन असते, माझ्या गावातले पण स्टुडंट्सला नोटीस करते मी, आणि त्यांना महत्त्व, शाळेत जाण्याचं महत्त्व आहे त्यांना, आणि त्यांना माहिती आहे ह्या गोष्टी शाळेत करून जायचं आहे। म्हणजे त्या पहिल्या वर्गाच्या मुलाला माहिती आहे की डिसिप्लिन इथे किती इम्पॉर्टंट आहे। झाला असला तर खूपच, आणि नेहमी पॅरेंट्सने लक्षात घ्या, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट मुलांवर पडत असतो।